त्यामुळे मी ओबीसीचा नेता असा नाही, तर मी या समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून प्रश्न मांडण्याची भूमिका आहे. काँग्रेसने कायम ओबीसींचं अहित करण्याचा प्रयत्न केला की ओबीसी हा मोठा घटक आहे आणि या घटकाचा विकास झाला तर राष्ट्र विकसित होणार आहे. माझ्या मराठा समाज बांधवांना 40 वर्षानंतर आरक्षण हे माझ्या देवेंद्रजींच्या सरकारनं दिलं होतं. काँग्रेसवरती मराठा समाजाचा विश्वास नसल्यामुळे ते आम्हाला न्याय देऊ शकत नाही म्हणून मोर्चेच काढलेले. माळी, धनगर, बंजारी, कुणबी, तेली, अगदी कुंभार, न्हावी, महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती यांनी सोडलं काय? यांनी जात सोडली. तेव्हा पुढे स्वराज्य निर्माण झालं. की पवार साहेब स्वतः जर 4 वेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण देऊ शकत नाही. पुन्हा सरंजाईशाही नको आहे, लोकशाही हवी आहे. जर एकत्र नाही राहिलो तर या देशाचे पुन्हा तुकडे करायचे आहेत का? एक येतो सेफ आहे, हा एक येतो सेफ हे शिवरायांनी शिकवलंय. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार नक्की येईल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका मला वाटत नाही. नमस्कार, मी सुहास. विधानसभा निवडणुकींना आता अवघे 72 तास शिल्लक आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातलं महायुती सरकारबद्दलचं चित्र काय आहे, भाजपाबद्दलचं लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, काय एकूण चित्र काय आहे, हे सगळं जाणून आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत भाजपाचं एक तरुण उभारतं नेतृत्व, भाजपाचा एक ओबीसी मधलं एक तरुण नेतृत्व, माळी समाजामधनं एक माळी समाजाचा भाजपाचा चेहरा म्हणून आता ज्यांच्याकडे बघितलं जात आहे. आणि याशिवाय संघ सुद्धा आज त्यांच्या पाठीशी एक माळी समाजाचा चेहरा म्हणून उभा आहे. असे आपल्याकडचे पाहुणे आहेत, ते म्हणजे योगेश टिळेकर. योगेशजी, नमस्कार. खूप खूप स्वागत. धन्यवाद. योगेश टिळेकर हे नगरसेवक राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, आता विधान परिषदेवर सुद्धा ते आहेत. योगेशजी, या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढताय. आतापर्यंत किती मतदारसंघांमध्ये तुम्ही पोहोचलात, गेलात, कुठे कुठे गेलात? मग या महिन्याभरामध्ये साधारणतः 24 ते 25 विधानसभेमध्ये मी जाऊन आलो, ज्यामध्ये माळी समाज, ओबीसी समाजाचं मतांची टक्केवारी मोठी आहे. हं. आणि मग त्या मतदारसंघामध्ये मी महिनाभर फिरतोय. आणि तुम्ही जे म्हणालात की भाजपाचं महायुतीचं वातावरण काय, तर सामान्य बहुजन समाजातल्या नागरिकांमध्ये एक निश्चित खात्री झालेली त्यांना की आमच्या हिताची भूमिका कोण मांडेल, आमच्या हिताचं संरक्षण कोण करेल. आणि गेली 60-65 वर्ष ज्या आमच्या समाजासाठी प्रगतीचे मार्ग करणे आवश्यक होते, ते मार्ग या महायुती सरकारनेच केलेत. तर हेच सरकार भविष्यामध्ये यावं, ज्या सरकारने आमची अस्मिता, आमचा वारसा, आमचं नेतृत्व यामध्ये आम्हाला न्याय दिला. ही समाजामध्ये भूमिका आहे. आणि मग मला खात्री आहे की या सगळ्या महाराष्ट्रात एक वातावरण आहे की आदरणीय मोदीजींचं सरकार केंद्रामध्ये काम करतंय. मग तोच विकास जर इथं हवा असेल तर महायुती सरकार आपल्याला हवं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार नक्की येईल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका मला वाटत नाही. मला एक 2-3 प्रश्न या अनुषंगाने विचारायचे आहेत, पण आता डोक्यामध्ये एक विषय आहे. म्हणून लोकसभेला आपण बघितलं की संविधान बचाव यांनी खूप मोठा परिणाम केला. आणि अगदी तळागाळातला देखील जो समाज आहे, आज ओबीसी समाज आहे, म्हणजे जो खरं तर भाजपाच्या पाठीशी आहे असं म्हटलं जातं. पण तोही समाज कुठेतरी खरंच संविधानाला धक्का लागणार आहे का वगैरे अशा मानसिकतेमध्ये गेला होता आणि तो थोडासा दुरावला होता. आत्ताचं चित्र काय वाटतंय तुम्हाला? हे खरं की लोकसभेमध्ये काही फेक निरेटिव्ह काँग्रेस महाविकास आघाडीने सेट केले आणि कदाचित आम्ही ते फेक निरेटिव्ह आमच्या सेफ निरेटिव्हने सिद्ध करायला कमी पडलो असेल. आता संविधान बदलणार आहे या विषयामध्ये आम्ही कदाचित कमी पडलो असेल की देशातलं संविधान हे इतकं प्रगल्भ आहे, देशामध्ये केव्हाच कोणी सत्तेमध्ये आलं तर हे बदलू शकणार नाही. उलट या संविधानाला अजून घट्ट करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो याच्यात कुठली शंका नाही. परंतु आता एका त्या पराभवातनं, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ससा आणि कासवाची शर्यत आपण लहानपणी ऐकली. एक अंतर पार करायचं होतं, ससाला असं वाटलं की काही मिनिटामध्ये मी ते अंतर पार करेल. आणि मग थोडा ससा झाडाखाली विसावला, आराम केला आणि त्या कालावधीमध्ये कासवानं ती शर्यत जिंकली. पण पुन्हा नंतर जेवढ्या शर्यती झाल्या त्यात पुन्हा ससाच जिंकला, कारण सशाच्या लक्षात आलं की एकदा झालेली चूक पुन्हा करू नये. आणि मग कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात आलं की आता आपण अशा ज्या खोट्या नेरेटिव्ह समाजामध्ये आहेत तिथे जाऊन प्रत्यक्षामध्ये छोट्या छोट्या घटकांपर्यंत, अगदी मायक्रो लेवलच्या ओबीसी घटकापर्यंत, दलित समाजातल्या छोट्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे. आणि त्यांना नक्की आधार आहे की हाच भारतीय जनता पक्ष आहे, जो विस्थापितांचा पक्ष आहे, ज्याने कायम
प्रस्थापितांच्या विरोधामध्ये या उपेक्षित घटकांना साथ दिलेली आहे. म्हणजे अगदी आरक्षणाचा सुद्धा ओबीसीचा आरक्षणाच्या मुद्द्यापासून कालपर्यंतचं पुन्हा राजकीय ओबीसीचं आरक्षण असेल, या सगळ्या विषयामध्ये ह्यांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु मधल्या काळामध्ये जे अस्वस्थ वातावरण झालं आणि जे 60 वर्ष काँग्रेसने हेच केलं, की कायम भारतीय जनता पक्षाला जातीवाद ठरवून स्वतःला राजकीय खुर्ची मिळवून घेतली. मग जसं मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्ष तुमच्या विरोधातला आहे असं सांगितलं गेलं. पण आता ते आम्ही सगळेजण अगदी ग्राउंडवरती उतरून आणि समाजाला हेही कळालं आहे, की काँग्रेस फक्त आम्हाला जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी उभं करते आणि ते समाजामध्ये आता राहिलेलं नाही. आणि लोकांच्या हे लक्षात आलं, की मोदीजींचा जो विजय झालेला आहे, हा लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे, की जो विजय आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होता, तो विजय न मिळाल्यानं आम्ही एकदम ताकदीने पुन्हा महायुती सरकार आणण्यासाठी तयार आहोत. सतत एक समाज म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख येतो. तुम्ही माळी समाज, भाजपचा एक माळी समाजाचा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. खरंच समाजाच्या मुख्य मुद्दे काय असतात? म्हणजे एक समाज असतो, या समाजाला सरकारकडनं किंवा जे सत्तेत आहेत, समाजाचा प्रमुख म्हणून प्रश्न काय असतो? काय वाटतं तुम्हाला? बघा, समाजामध्ये काम करत असताना आता मी नगरसेवकापासून अगदी विधान परिषदेच्या आमदारापर्यंत काम करतो. ज्यावेळेस मी नगरसेवक असतो, त्यावेळेस मी त्या क्षेत्राच्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला त्याची माहिती, त्यातले प्रश्न सोडवण्यासाठीची जबाबदारी राहते. मी विधानसभेचा आमदार झालो. माझ्या विधानसभेमध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, त्या संदर्भातली माहिती आणि त्या प्रश्नासाठीची मी वाचा फोडणं माझं काम आहे. परंतु मी ज्यावेळेस प्रवास केला, मी युवा मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष राहिलो, मी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष राहिलो आणि शेवटी आपण ज्या समाजातनं पुढे जातो, त्या समाजाची दुःख, त्या समाजाच्या समस्या हे आपल्या सगळ्यांना माहिती राहतात. आणि मग महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना माझ्या लक्षात आलं, की माळी समाजाच्या असतील, ओबीसी समाजाच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या आहेत. बघा, ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये माळी समाजाची आर्थिक स्थिती ठीक असेल, परंतु अगदी आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये त्याची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. मग त्याला सक्षम करण्यासाठी त्याला कुठेतरी या सरकारने त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्या उपाययोजना असतील, त्याच्या जातीच्या दाखल्यांच्या विषयामध्ये असेल. आता समजा नॉन क्रिमिनल चार्ट, मागच्या काळामध्ये ती 2.5 लाख होती. आम्ही आलो 4 लाख केली. आता 8 लाख केली. किंवा ओबीसी समाज बांधवांची मुलं परदेशामध्ये शिकावीत, यासाठीची जी पूर्वीची जी संख्या होती 10 होती. आमच्या अतुल सावे साहेबांना संधी मिळाली, त्यांनी ती 50 वरती केली. आज 75 वरती आली. बघा साहेब, हा ओबीसी समाज ह्याच्यातल्या 3-4 मुख्य जाती ज्या आहेत, समजा माळी, धनगर, वंजारी, कुणबी, तेली, यांना कदाचित शेतजमीन असेलही, त्यांचे वेगळे वेगळे व्यवसाय असतील, परंतु छोटा जो मायक्रो ओबीसी आहे ना, त्याच्या हातावरचं पोट आहे, त्याला जमीन जुमला नाही. मग त्याला अवलंबून राहतं सरकारच्या योजनांवरती. मग सरकार त्यांना कसा आधार देत आहे आणि मग त्या समाजातल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात. हा समाज या देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसा आणावा, यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांची जाणीव आम्हाला नक्की झाली. आणि मग ह्या प्रचारादरम्यान त्या समाज बांधवांशी मी चर्चा करतो, की काय काय नक्की त्या, बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात वेगळ्या समस्या आहेत. समस्या. नेतृत्वाच्या असतील, तिथल्या विकासाच्या असतील, तर त्या सगळ्या एकत्र करून पुढच्या काळात सरकारपर्यंत मांडण्यासाठीचा हा माझा प्रवास आहे. तुम्ही जाता, नेमकं काय बोलत असं, म्हणजे तुमच्याकडे नेमकं जबाबदारी काय असते? म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताय, तुमच्या या ओबीसी समाजाच्या लोकांशी तुम्ही बोलतात, नेमकं काय बोलता तुम्ही? म्हणजे काय जबाबदारी आहे तुमच्यावर? नाही, अशी जबाबदारी म्हणून वेगळी काही जबाबदारी नसते. एक संघटनेचा कार्यकर्ता आहे, संघटनेचे विचार, बघा, माझ्या पक्षाचा विचार काय आहे, सूत्र काय आहे, अंत्योदय. म्हणजे विकासाच्या रांगेमध्ये शेवटच्या माणसापर्यंत हा विकास पोचवायचा आहे. आणि महात्मा फुल्यांची चळवळ काय होती? बरोबर. समाज सुधारण्यामध्ये सामान्य या उपेक्षित घटकाचा उद्धार करणे. मग माझ्या पक्षाचा विचार आणि महात्मा फुलेंची चळवळ एकीच की नाही? आणि म्हणून मी ज्यावेळेस समाजामध्ये जातो, की भारतीय जनता पक्षाचा विचार हा सामान्यांच्या उद्धारासाठीचा आहे, त्याच्या न्याय हक्कांसाठीचा आहे. आणि ज्यावेळेस एखादं आपण राष्ट्र म्हणतो किंवा तुम्ही आता संघाचा विचार केला, माझा संघ असेल किंवा माझा पक्ष असेल, या दोन्ही संस्था राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. मग राष्ट्रहितामध्ये काम करत असताना या राष्ट्राचा सगळ्यात मोठा घटक कुठला आहे? तो ओबीसी घटक आहे. मग याचा उद्धार करणे हे राष्ट्रहितच आहे. आहे.
मग या ओबीसी समाज बांधवामध्ये जात असताना, की माझ्या पक्षानं, माझ्या महायुती सरकारनं, माझ्या केंद्रातल्या मोदी सरकारनं आपल्या सर्वांसाठी काय-काय केलेलं आहे. बघा, एकतर 1952 साली ओबीसीचं आरक्षण दिलं नाही. 340व्या कलमानुसार. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. हं. 52 ते 1992 हा 40 वर्षाचा कालावधी आहे. या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेस सरकारमध्ये होतं. म्हणजे काँग्रेसने कायम ओबीसींचं अहित करण्याचा प्रयत्न केला. या आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आरक्षण का मांडलं? की आरक्षणाच्या माध्यमातून उपेक्षित घटकाला त्याचं स्थान निश्चित होईल. त्याची आरक्षणाच्या माध्यमातून त्याचं संरक्षण होईल आणि त्यातनं त्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल. दलित, आदिवासी समाजाला ते मिळालं आणि एवढा मोठा 54% ओबीसी समाज तो 40 वर्ष त्या काळापासून दूर राहिला. पण ते देण्याचं काम कुणी केलं? भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाने केलं. आणि म्हणून भाजपा कायम ओबीसींच्या हिताचं काम करतो. म्हणजे आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा तुम्हाला मी सांगतो, आरक्षण 92 साली मिळालं. परंतु 17 सालापर्यंत हे आरक्षण याचा आयोग नेमलेला होता. पण या आयोगाला संविधानिक दर्जा नव्हता. मोदीजींनी 2017 साली याला संविधानिक दर्जा दिला. याचा अर्थ काय? की तुमचं जे आरक्षण आहे, हे आरक्षण सरकारच्या क्षेत्रामध्ये, काम करण्याच्या क्षेत्रामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये त्याचं अंमलबजावणी होते की नाही, हे तपासण्याचा कायदेशीर अधिकार 17 साली मोदीजींनी दिला. म्हणजे छोट्या-छोट्या विषयामध्ये सुद्धा ओबीसी समाज बांधवांना या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावं. याचं कारण काय? की ओबीसी हा मोठा घटक आहे आणि या घटकाचा विकास झाला तर राष्ट्र विकसित होणार आहे. ही भूमिका आमची. आता 2 मुद्दे आहेत, की तुम्ही आत्ता म्हणलात, की भाजपा ओबीसी समाजाच्या एक पाठीशी आहे आणि त्याला एक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीची ज्या काही गोष्टी लागतात त्या भाजपाकडनं होत आहेत, भाजप सरकारकडनं होत आहेत. आरक्षणाचा मुद्दा काढला. गेलं वर्षभर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, मराठा आंदोलन जे आहे, ज्यांना आरक्षणासाठी एक खूप मोठं आंदोलन जरांगे पाटलांनी उभारलं. आरक्षणाची मागणी त्यांची अत्यंत रास्त आहे. पण नंतर त्यांच्या आंदोलनामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव येत गेला. एक म्हणजे ते राजकीय टीका करू लागले. आंदोलन करणं हा एक वेगळा भाग आहे. समाजाला आरक्षण मिळावं हा एक आंदोलनाचा भाग झाला. पण नंतरच्या टप्प्यामध्ये थेट फडणवीसांवर हल्लाबोल त्यांनी सुरू केला. त्यानंतर ओबीसीतनं आरक्षण पाहिजे असा एक मुद्दा या सगळ्यातनं आला. यामुळे तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातलं राजकारण हे ढवळून निघालंय किंवा या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय मराठा समाजाच्या? हे बघा, आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय कार्यकर्त्याच्या किंवा कुठल्याच सामान्य नागरिकाच्या मनामध्ये बिलकुल तिळमात्र शंका नाही की मराठा समाजाला आरक्षण द्यायला मिळालं. नको. मिळालंच पाहिजे. माझ्या गरीब मराठा समाजाच्या मुलाला हाताला रोजगार मिळालाच पाहिजे. त्याला चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे. कारण शेवटी समाजामध्ये काम करताना या आरक्षणाच्या माध्यमातून त्याला सक्षम करण्याची भूमिका सर्वांचीच आहे. परंतु ज्यावेळेस हे आरक्षणाची मागणी झाली, 1982 साली अण्णासाहेब पाटील साहेबांनी ही मागणी केली. काँग्रेसचे आमदार मोठा मोर्चा काढला. जाहीर सभेत सांगितलं, मुख्यमंत्री काँग्रेसचेच होते, की मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्याला आधाराची आवश्यकता आहे. तुम्ही आरक्षण द्या. 82 साली त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. तोपर्यंत 14 पर्यंत मधल्या 95 ते 99 महायुती सरकार आलं. त्यावेळेसही आरक्षणाचा मुद्दा फार पुढे कुणी त्यावेळेस आणला नाही. पण 82 ते 14 पर्यंत म्हणजे आदरणीय पवारसाहेब सुद्धा या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. अनेक समाजाचे मुख्यमंत्री या राज्यात झाले. पण देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघाले. आणि स्वाभाविकपणे माणसाची मानसिकता अशी राहते, की ज्याच्याकडनं न्याय मिळू शकतो, त्याच्याच पुढे हट्ट धरावा लागतो. त्यांना मागच्या काळातले जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यावरती कदाचित विश्वास नसेल, की यांच्याकडे हट्ट धरला, मागणी केली, तर आमच्या मागणीला कदाचित न्याय मिळणार नाही. पण देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व असं आहे, की हे सर्वसमावेशक आहे. सगळ्या समाजाचा विचार करतो, या राष्ट्राच्या विकासाचा विचार करतो. आणि मग कदाचित त्या काळामध्ये मराठा समाज बांधवांना असं वाटलं असेल, की देवेंद्रजींच्या मागे ही मागणी सांगावी आणि हे नेतृत्व असं आहे, की याचा नक्की विचार करेल, कायदेशीर विचार करेल आणि ती भूमिका मांडतील. आणि 57 मोर्चे अगदी शिस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी पाहिलं. सगळ्या महाराष्ट्रानं त्या मोर्चांना सहकार्य केलं. आणि मला आनंद आहे,
की मी त्यावेळेस त्या सभागृहाचा सदस्य होतो. सगळ्या राज्य मागासवर्गीय आयोगापासून सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आदरणीय देवेंद्रजींनी पूर्ण केल्या. मी पाहिलेलं आहे की रात्र-रात्रभर वकिलांच्या फौजेशी चर्चा करणार, कारण स्वतः वकील असलेलं नेतृत्व आहे. कायद्याचा सगळा अभ्यास असलेलं व्यक्तित्व आहे. आणि मग त्यांनी तो सगळा विषय पूर्ण करून सभागृहामध्ये आणला. सभागृहाने सुद्धा सर्व पक्षाने मराठा समाज बांधवांच्या या आरक्षणाला एकमुठी पाठिंबा दिला. मंत्रिमंडळाने मान्य केलं आणि हे आरक्षण लागूही झालं. कोणीतरी हायकोर्टामध्ये केलं, पण हायकोर्टाने त्याला स्टे दिला नाही. म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण अनेक वेळा बघतो, की समजा तुमची माझी जमिनीवरची केस असेल, त्यावेळेस ते काय करतात, स्टेटस को देतो, की याच्यावरती पुढे काही करू नका. केस चालवा, मग निकाल आल्यानंतर बघूया. परंतु त्या केसमध्ये असं झालं नाही. सुप्रीम कोर्टाने स्टे दिला नाही, आरक्षण लागू राहिलं आणि त्या 16 महिन्यामध्ये माझ्या गरीब मराठा समाज बांधवांच्या मुलांना खूप सारा फायदा झाला. दुर्दैवानं एक सक्षम नेतृत्व पुन्हा या राज्यामध्ये सरकारमध्ये आलं नाही. आणि जे नेतृत्व पुढे आलं, त्या नेतृत्वानं ज्या संवेदनशीलपणे त्या आरक्षणाच्या केसकडे पाहण्याची आवश्यकता होती, त्यांनी ते पाहिलं नाही. ती बाजू भक्कम न मांडल्याने ते आरक्षण केलं. हे बघा छोटासा विषय आहे. 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर ते आरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजा आता दिवसभरामध्ये आपल्याला 4 वाजेपर्यंत आपण जेवलो नाही तर भूक लागते. परंतु समोर जर ताट नसेल तर ते आपण त्या भुकेवरती आपले कंट्रोल करण्याची क्षमता राहते. परंतु ज्यावेळेस तुमच्या समोर ताट येतं आणि तुम्हाला अगदी दिवसभराची भूक लागलेली आणि तुम्ही 4 घास पोटामध्ये घालता आणि कोणीतरी तुमचं ताट हिसकावून घेऊन जातं. म्हणजे आत्ता साधं आपण हॉटेलमध्ये गेलो, ऑर्डर दिली आणि राईस यायला काही सेकंद उशीर झाला तर आपण सांगतो तुझी सर्व्हिस बरोबर नाही. पण माझ्या मराठा समाज बांधवांना 40 वर्षानंतर आरक्षण हे माझ्या देवेंद्रजींच्या सरकारनं दिलं होतं. त्या दिलेल्या त्या ताटातनं माझ्या समाज बांधवांनी 4 घास पोटामध्ये घातले होते आणि समोरून ताट हिसकावून घेतलं होतं. किती संघर्ष होणं अपेक्षित होतं चाललेल्या ठीक आहे. चळवळीला पण काही. या आरक्षणामुळे आज ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही फिरतायत म्हणून मी विचारतो. बघा, आज स्थिती तशी आहे. मराठवाड्यातली स्थिती जर आपण बघितली तर आता अगदी म्हणजे तुम्ही ओबीसी आहेत, मी तुमच्या दुकानात येणार नाही, अशा पद्धतीची काही लोकांची भूमिका आहे. असं खरंच चित्र आहे बघा आणि हे चित्र असेल तर ते भयान आहे. म्हणजे मी महाराष्ट्रात फिरतो. म्हणजे केव्हा नव्हे ते इतकी भयान परिस्थिती हं, महाराष्ट्रामध्ये आता जातीवादाची आहे. बरोबर. म्हणजे फक्त आपण या महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. हं, पण त्याच्या अगोदर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, की ज्या शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली आणि जिजाऊंचं स्वप्न होतं, की 1000 वर्षाची गुलामगिरी मोगलांची आपल्याला संपवायची आहे, तर स्वराज्य आलं पाहिजे. बघा माझ्या महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतल्यानंतर या महाराष्ट्रात परिवर्तन काय झालं, तर महाराष्ट्रातल्या बहुजन समाज एक झाला. मोगलांनी या समाजावरती 1000 वर्ष का गुलामगिरी केली, कारण जातीमध्ये विखुरलेला हा समाज होता. हं. पण शिवरायांनी शपथ घेतल्यानंतर बहुजनातला सगळ्यात मोठा घटक आमचा मराठा समाज बांधव, ज्याने हातातलं काम सोडलं आणि स्वराज्याच्या लढाईमध्ये मावळा झाला. मग माळी समाजाच्या मुलानं शेती करायची सोडली, स्वराज्यामध्ये मावळा झाला. धनगराच्या मुलानं मेंढर पाळायची सोडली, स्वराज्यामध्ये गेला. मग माळी, धनगर, वंजारी, कुणबी, तेली, अगदी कुंभार, न्हावी, महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती यांनी सोडलं काय? यांनी जात सोडली. तेव्हा पुढे स्वराज्य निर्माण झालं. परंतु या महाराष्ट्रामध्ये फक्त नाव फुले शाहू आंबेडकरांचं आमच्या पवार साहेबांनी घेतलं आणि या महाराष्ट्रातला 60 वर्ष हा जातीवादाचा वेढा त्यांनी घातला. हो, तुम्ही भाषणात सुद्धा म्हटलात, की पवार साहेबांनी महाराष्ट्राला जातीयतेचा विळखा घातलेला आहे. हे तुमचं मत आहे का तुम्हाला पक्षाकडनं तसा आदेश आहे? नाही, नाही, पक्ष आदेशाचं याच्यामध्ये कुठला विषय येत नाही. मी हं. स्वतः फिरतोय. मी 30 वर्षे राजकीय जीवनामध्ये काम करतोय. मी अनेक वेळा मला प्रश्न पडतो, की पवार साहेब स्वतः जर 4 वेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण देऊ शकत नाही. परंतु ती चळवळ चालवण्यासाठी सगळ्या उपाययोजना दरवाजाच्या मागणं करतात. हे महाराष्ट्रापासून लपलेलं नाही. किंवा त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात सुद्धा काही, आता बहुजन समाजातला मोठा वर्ग कुठला आहे? शेतकरी. शेतकरी. मग शेतकऱ्यांमध्ये अगदी ओबीसी पासून माझा मराठा समाज बांधव आहे. कुठला ठोस निर्णय आहे? काल मी माळशिरसमध्ये गेलो. पालखी मार्गाच्या माध्यमातून त्या भागाचा विकास होतोय. पवार साहेब या राज्याचे संरक्षण मंत्री राहिले, कृषी मंत्री राहिले. मग गडकरी साहेब जर पालखी मार्ग करू शकतात,
आणि त्या पालखी मार्ग झाल्यानंतर तिथे आजूबाजूला असलेल्या सगळ्या शेतजमिनी ह्याच बांधवांच्या आहे. म्हणजे मराठा समाज बांधवांच्या, माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज. ह्या सुविधा झाल्यानंतर कुठला समाज प्रगत होणार आहे? तर हाच प्रगत होणार आहे. परंतु याच्यामध्ये पवार साहेबांना केव्हाच रस राहिला नाही. जाती-जातीमध्ये देश निर्माण करायचा. मोठ्या जातींना छोट्या जातींच्या समोर उभं करायचं, अस्वस्थता निर्माण करायची आणि मग आपलं स्वतःचं राज्य पुढे न्यायचं. ही भूमिका कायमस्वरूपी पवार साहेबांनी मांडली. म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण मी सांगतो. हे 2000 माझा माझा पक्ष जात-पात मानत नाही. आजही माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याच्या माळी समाजाच्या मुलाला विधान परिषदेचं उमेदवारी दिली. आमदार केलं. 4 वेळा महापालिकेत घेऊन गेले, एकदा विधानसभेचा आमदार केलं. मला या तुमच्याद्वारे पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, की आजच्या विधानसभेमध्ये किती माळी समाजाच्या मुलाला उमेदवारी त्यांनी दिली? बरं. किंवा किती माळी समाजाचं नेतृत्व 60 वर्षामध्ये पवार साहेबांनी उभं केलं? पवार साहेबांच्या या जातीवादाला कंटाळून तर आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय धनंजय मुंडे, आमच्या रुपालीताई चाकणकर, अजितदादांबरोबर बाहेर पडून आमच्यावर आल्या आणि एका बाजूला सामान्यांच्या मुलाला म्हणजे राम सातपुते काय राजकीय पार्श्वभूमी असलेला कार्यकर्ता नाही. योगेश टिळेकर वारकऱ्यातल्या परिवारातला मुलगा आहे. पण नेतृत्व आणि त्या कार्यकर्त्याची क्षमता बघून आम्हाला पुढे आणलं. पवार साहेबांनी कुठे कोणाला आणलं? त्यामुळे पवार साहेब कायम प्रस्थापित मंडळींना बरोबर घेऊन विस्थापितांवरती आक्रमण करून सत्ता भोगतायत. आणि म्हणून माझा समज नाही हे खरं आहे, की तुम्ही कोणालाही विचारलं, की पवार साहेबांनीच या महाराष्ट्राला या जातीवादाच्या विळख्यामध्ये अडकवलेलं आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं जरांगे पाटलांच्या माध्यमातनं. सगळ्या पक्षाचे मोठे नेते, अध्यक्ष हे जरांगे पाटलांना तिथे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटून आले. एक व्यक्ती गेली नाही ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. का? देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या प्लॅटफॉर्मवर दिसले. पण या समाजाचं एवढं आंदोलन चालू आहे तिथं ते गेले नाहीत. नाही असं नाही. अनेक वेळा आदरणीय फडणवीस साहेबांनी जरांगे साहेबांशी फोनवरती चर्चा केलेली आहे. काही कामामुळे त्यांना समजा जाता नसेल आले तर आदरणीय गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले. माझ्या सरकारच्या माध्यमातून उदय सामंतजी तिथे गेले. भारतीय जनता पक्षाच्या एक वरिष्ठ नेते असलेले आमचे अतुल सावे साहेब तिथे गेले, दानवे साहेब तिथे गेले. या सगळ्यांच्या फोनवरनं जरांगे पाटील साहेबांशी देवेंद्रजींचं बोलणं राहिले. आणि शेवटी राज्याचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेब करतायत. राज्याचं नेतृत्व जाऊन जरांगे साहेबांना भेटल्यानंतर पुन्हा देवेंद्रजींनी जाणं, सरकारची भूमिका काय आहे, सरकारचं आरक्षणाबद्दलची जी भूमिका आहे ती राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्ष भेटून जरांगे पाटील साहेबांना सांगितलेलीच होती. आणि ज्या वेळेस साहेबांना अशा विषयामध्ये संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा सांगितलं, की जरांगे साहेबांशी मी बोलायला तयार आहे, भेटायला तयार आहे. शेवटी प्रतिसाद दोन्हीकडनं येण्याची आवश्यकता राहते. आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून मी त्यांना पाहिलेलं आहे. इतका मनमोकळा नेता आहे, सगळ्यांशी संवाद साधणारा आहे. त्यामुळे कुठलेही तेढ मनात न ठेवता ते तिथे केव्हाही जाऊन त्यांच्याशी बोलू शकले असते. परंतु शेवटी ज्यावेळेस वरिष्ठ नेतृत्व गेल्यानंतर आपण जाणं योग्य आहे का या सगळ्या विषयामध्ये कदाचित गेले नसतील. परंतु अनेक वेळा देवेंद्रजी जरांगे पाटील साहेबांशी बोलले, त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणून असं कुठलाच गैरसमज नाही, की सगळे नेते गेले. काही नेते देवेंद्रजींनी सांगितल्यानंतरच गेले. आणि अशा अनेक वेळा असं असतं, की व्यस्त कामामुळे, ठरलेल्या कामामुळे जाणं शक्य होत नाही. त्यामुळे असं अजिबात नाही. देवेंद्रजींचा सुद्धा या आरक्षणाच्या विषयामध्ये पाठिंबाच आहे. नव्हे तर हे एकमेव नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं मी या 60 वर्षामध्ये, की जेव्हापासून हे आरक्षणाचा लढा सुरू झाला, या आरक्षणाला न्याय देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. आणि या लढ्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सुद्धा क्षमता कोणाकडे असेल ती फक्त आणि फक्त देवेंद्रजीमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जर आता या निवडणुका होतील, काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये महायुतीचं परत सरकार येईल असं वाटतंय का? आणि आलं तर हे सरकार खरंच मराठा समाजाला आरक्षण देईल का? कारण आता गंमत अशी आहे की जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे. हे कितपत शक्य आहे? हे बघा आता ती भूमिका सरकारची आहे. आणि सरकारने प्रत्येक वेळेस सगळ्याच पक्षांनी सांगितलं की आरक्षण दिलं पाहिजे. पण कुठलाच पक्ष सांगायला तयार नाही की ओबीसीतनं द्यावं का? अगदी जरांगे पाटील साहेबांनी ॲफिडेव्हिट मागितलं तर आदरणीय पवार साहेबांनी त्यांना दिलं नाही. कारण प्रत्येक पक्षाची भूमिका आहे की आरक्षण दिलंच पाहिजे. परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना कायदेशीर बाजू तपासून
जी काही योग्य भूमिका असेल आणि ते कायमचं टिकलं पाहिजे. कारण मागे आपल्याला दुर्दैवानं फटका बसला, तर ते पुन्हा बसू नये. त्यामुळे योग्य ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिथे शक्य असेल, कुठल्याही समाजाचा अधिकार न कमी होता, कुठल्याही समाजाला असं न वाटलं पाहिजे, की ह्याच्यातनं आमचं काहीतरी नुकसान होतंय. ते सगळ्याचा विचार करून फक्त आणि फक्त महायुती सरकार हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं आणि ते देणार याच्यात कुठली प्रकारची शंका नाही. आणि जो प्रश्न तुम्ही विचारला, की सरकार येणार की नाही? तर मला 100% खात्री आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे विषय महाविकास आघाडीने घेतले होते, संविधान बदलणार, तो आता विषय संपलेला आहे. कारण संविधान राज्य सरकार बदलत नाही आणि आदरणीय मोदीजींनी तर तिसऱ्यांदा शपथ घेत असताना संविधानाचं नतमस्तक होऊन संसदेमध्ये जाऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पंचतीर्थ मोदीजींनीच तयार केलेले आहे आणि हे आरक्षण अजून घट्ट व्हावं यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ती भक्कम बाजू मोदीजींनीच मांडलेली आहे. आजही महायुती सरकार हे कुठलीही जात-पात न मानता ज्या योजना आणतंय, त्या सगळ्या समाजासाठी आहे. आणि इतक्या वर्षानंतर समाजाला हे कळतं, की एक गतिमान सरकार, बघा महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब कायम बोलायचे. समजा शेतकऱ्यांनी मागणी केली, शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, वीज बिल माफ करा, काही योजना आणा. केंद्र मदत करत नाही असे केंद्राच्या नावाने कायम ओरड करायचे. मग आता महाराष्ट्राने ठरवलंय, जर सगळ्याच योजना केंद्राच्या माध्यमातून येणारच असतील, तर आदरणीय मोदीजींचं सरकार केंद्रामध्ये आहे. आणि जर महायुतीचं सरकार आलं, तर डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये गतीने निर्माण होणार आहे. 2.5 वर्षामध्ये काय-काय झालं? या 2.5 वर्षामध्ये बहुजनांच्या सन्मानाच्या सगळ्या योजना आल्या. म्हणजे रस्ते विकासाचे मार्ग मोकळे झाले. ज्या प्रकल्पांना स्थगिती मिळाली, ते प्रकल्प सुरू झाले. लाडक्या बहिणीच्या माध्यमातनं महिलांमध्ये इतका विश्वास निर्माण झालेला आहे सरकारच्या माध्यमातून. बघा, काँग्रेसने तर त्यांच्या 3-4 राज्यामध्ये ही योजना जाहीर केली, पण सुरू नाही केली. आम्ही आमच्या 4 राज्यामध्ये सुरूही केली, चालूही ठेवलेली आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ₹12,000 जाणं असेल, वेगळे-वेगळे मेट्रोचे मार्ग असतील, नवीन रस्ते निर्माण होत असतील, या सगळ्या विषयामध्ये या सरकारवरती लोकांचा प्रचंड विश्वास बसलेला आहे. आणि मोदीजींचं सरकार जर देशात काम करतंय आणि पुन्हा महाविकास आघाडी सरकार केंद्रावरच अवलंबून राहणार आहे, तर आता जनता हुशार झालेली आहे. फेक नेरेटिव्ह संपलेलं आहे. शेवटी शिवसेना, राष्ट्रवादी हे आम्ही जरी शिवसेनेशी आम्ही 25 वर्षाची युती आहे, त्यामुळे आम्ही भक्कमपणे काम करतो. अजितदादा आमच्याबरोबर आलेले आहेत. आम्हीही चांगल्या पद्धतीने काम करतोय, कारण आम्हा सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, की सत्ता असेल तर आम्ही जनतेचं काम करू शकतो, न्याय देऊ शकतो आणि सत्ता आम्हाला आणण्यासाठी आम्ही मेहनत करतो आहोत आणि म्हणून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार आहे. मध्ये थोडंसं बोलायचं राहून गेलं. माझ्या ओबीसी समाज बांधवामध्ये एक मोठा विश्वास आहे या सरकारच्या बद्दल. कारण ज्या पवार साहेबांच्या मागे आम्ही रांगेत उभं राहून त्यांच्या मागे मतदान उभं केलं, त्यांच्या मागे शुभेच्छा उभ्या केल्या. पण या 60 वर्षामध्ये पवार साहेब ओबीसीचं मंत्रालय आम्हाला नाही देऊ शकले. ते मंत्रालय आम्हाला देवेंद्रजींच्या सरकारनं दिलं. बघा, सारथी ही निर्माण मराठा समाज बांधवांच्या मुलांसाठी पवार साहेबांनी नाही केली, ती देवेंद्रजींनी केली. अण्णासाहेब पाटील महामंडळांच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार पवार साहेबांना नाही सुचू शकलं, पण देवेंद्रजींना केलं. माझ्या ओबीसी समाज बांधवांच्या मुलांसाठी महाज्योती 60 वर्षानंतर निर्माण झाली, महामंडळ निर्माण झालं, मुलींना शिक्षणाच्या सवलती निर्माण झाल्या. त्यामुळे फुलेंचं स्मारक आहे. फुले म्हणजे भिडेवाडा तर आम्ही म्हणजे 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा या फुले दाम्पत्यांनी केली. आमची मागणी काय होती 60 वर्षामध्ये? चळवळ शिक्षणाची या दाम्पत्यांनी चालवली. त्या भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं. 60 वर्ष, 1-2 वर्ष समजू शकतो आम्ही. पण 60 वर्ष पवार साहेबांना त्याच्याकडे बघण्याची वेळ मिळाली नाही. न्यायालयात जो लढा आहे तो लढण्यासाठी त्यांनी सक्षम पर्याय उभे केले नाही. ते सगळं आम्ही केलं. आमच्या शिंदे साहेबांच्या सरकारनं, देवेंद्रजींनी, अजितदादांनी आणि 1.5 महिन्यापूर्वी मोदीजींच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. ते आता राष्ट्रीय स्मारक हा आमचा वारसा आहे. तो आमचा जपला. बघा, माळी समाज बांधवांचं एक आमची अस्मिता आहे. संत शिरोमणी सावता महाराजांचे 750 वर्षापूर्वी संजीवनी समाधी पहिली त्यांनी त्या आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या आरण या तीर्थक्षेत्रामध्ये गेली. आम्ही सगळ्या समाज बांधवांनी त्या काँग्रेसच्या काळातल्या सरकारला विनंती केली, लेखी मागणी केली, मोर्चाद्वारे मागणी केली, की या आरणचा विकास व्हावा. हे तीर्थक्षेत्र आहे. अगदी विदर्भातल्या कानाकोपऱ्यातनं माळी समाज त्या ठिकाणी येतो. साधं धर्मशाळा तिथे राहिला नाहीये.
तर त्या तीर्थक्षेत्राला दर्जा द्यावा, नाहीच मिळू शकला आम्हाला. आदरणीय देवेंद्रजींनी मागच्या 2 महिन्यापूर्वी तीर्थक्षेत्र चा दर्जा पण दिला आणि 100 कोटी रुपये त्या विकासासाठी दिले. मग आमची अस्मिता जपतायत, आमचा वारसा जपतायत. माझ्यासारखे सामान्य कुटुंबातले नेतृत्व तयार करतायत. आमच्या समाज बांधवांच्या उन्नतीसाठी हे सगळे योजना आणतायत, महामंडळ तयार करतायत, मंत्रालय तयार करतायत. मग कोणाच्या मागे माझा समाज उभा राहील? महाराष्ट्रातला सगळा बहुजन समाज त्याने आता निश्चय केलेला आहे, की जातीवाद्यांच्या मागे उभं न राहता या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचं असेल, तर महायुतीच्या सरकारच्या मागे उभं राहावं लागेल. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे, की माझा सगळा महाराष्ट्र जात, पात, भेद विसरून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरंजाईशाही नको आहे, लोकशाही हवी आहे. गावगाड्यातला ओबीसी, मराठा समाज एकत्र ताटवाटीत जेवण करणारा समाज पुन्हा एक संध राहिला पाहिजे. जातीयवादाच्या विषारी या प्रचारातनं बाहेर पडून गावगाड्यातली ही जी काही जातीची वेणी आहे, ती पुन्हा गुंफण्यासाठी फक्त आणि फक्त महायुतीच पर्याय आहे, हे यांच्या लक्षात आल्यामुळे आम्ही नक्की जिंकणार आहोत. एक तुम्ही अभ्यासू असं एक नेतृत्व ओबीसी मधलं म्हणून तुमच्याकडे बघितलं जातंय भाजपमधनं सुद्धा. पण भूषणसिंग होळकर जे आहेत ते म्हणाले, की माधव मुळे धनगर समाजाचं नुकसान झालंय. हे जे नॅरेटिव्ह आहे हे माधव फॉर्म्युला जो आहे तो कमजोर करताय असं वाटतं तुम्हाला? नाही, असं बिलकुल होणार नाही. कारण माधव फॉर्म्युला जो आहे, तो एका विचाराने एकत्र आलेला आहे. शेवटी माळी, धनगर, वंजारी समाज हा एका समविचाराचा आहे. म्हणजे आमचं कुंकू लावण्याची किंवा भंडार लावण्याची पद्धत सुद्धा आडवी आहे. म्हणजे आम्ही समान आहोत. बरोबर. एखादं कोणीतरी येऊन आमच्यामध्ये जर अशा पद्धतीचा भेद करत असेल, तर ते होऊ शकणार नाही. आणि मला माहिती आहे, की भूषणराव होळकरांना आदरणीय पवार साहेबांनीच आत्ता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे. मग पवार साहेबांनी त्यांना, जसं आमचे पडळकर साहेब पराभूत झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना विधान परिषदेवरती घेतलं, की आमचे राम शिंदे साहेब पवार साहेबांनीच पराभूत केले, तरी आम्ही त्यांना विधान परिषदेमध्ये घेतलं, किंवा आमच्या पंकजाताई पराभूत झाल्या तरी आम्ही त्यांना विधान परिषदेवरती घेतलं. कारण समाजातलं नेतृत्व पुढे यावं, तरी सक्षमपणे समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या सभागृहामध्ये मांडावी. अगदी आमचे कराड साहेब साधे महापौर होते आमच्या औरंगाबाद संभाजीनगर शहराचे, त्यांना आम्ही मंत्री केलं. आमचे कराड साहेब आम्ही त्यांना विधान परिषदेवरती घेतलं. म्हणजे पवार साहेबांना जर असं सक्षम नेतृत्व धनगर समाज बांधवांचं, वंजारी समाज बांधवांचं, माळी समाज बांधवांचं करायचं असतं, तर कदाचित त्यांनी या 60 वर्षामध्ये केलंही असतं. त्यामुळे भूषणराव होळकरांच्या माध्यमातून पवार साहेब जे काय अशा पद्धतीचा खेळ करायचा प्रयत्न करू पाहतात, ते होणार नाही. कारण मान खटावमध्ये सुद्धा आमचे जयकुमार गोरे जे जिंकतायत आमच्या धनगर समाज बांधवांच्या मतांवरती, आमचे राम शिंदे साहेब त्या ठिकाणी जिंकतील, तेही आमच्या मराठा आणि माळी समाजाच्याच मतांवरती. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण होणार नाही. ही एक विचारांची बांधिलकी आहे, ही एक परिवाराची बांधिलकी आहे, ही एक आमच्या भावकीची बांधिलकी आहे. त्यामुळे असं कधीच होणार नाही. ही उलटं अजून भक्कम होईल आणि अजून भक्कमपणे. कारण 19च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं पाहिलं, की बहुजन समाजाचं होऊ घातलेलं नेतृत्व पवार साहेबांनी निवडणुकीमध्ये पराभूत केलं. पण आम्ही पराभूत झालेले सगळे बहुजनांची मुलं, म्हणजे मी असेल, अगदी मी नावं घेतली मगाशी, सगळ्यांना आम्हाला विधान परिषद दिली आणि आम्हाला नेतृत्व करण्याची पुन्हा संधी निर्माण करून दिली. त्यामुळे आमचा विचार जात-पात याच्यामध्ये नाही, तर आमचा विचार समाजाला नेतृत्व तयार करण्याचा आहे आणि तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. एक शेवटचे 2 प्रश्न म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला. केंद्रात मोदींचं सरकार आहे, की जे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत प्रोली काम करतं आहे. पण तरीही राज्याची काही धोरणं आहेत किंवा राज्याचं म्हणून जे काही आहे त्याच्यानुसार आपण आता बघितलं तर शेतकरी अस्वस्थ आहे. आत्महत्या होतातच आहेत. सोयाबीनचं भावाचा प्रश्न आहे, कापसाचे प्रश्न तसाच पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा अस्वस्थ अजूनही आहे. हा शेवटी असा आहे ना, शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्षेचे आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा ही भूमिका अनेक वेळा मांडली गेली. त्यासाठी केंद्र सरकारने कायदाही आणायचा प्रयत्न केला. ज्या कायद्याला पवार साहेबांनी त्यांच्या एका पुस्तकात समर्थन केलं होतं, पण दुर्दैवाने त्याला विरोध केला गेला. त्यामुळे तो कायदा पारित झाला नाही. परंतु हे मुद्दे नक्की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आले. अगदी आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न आला असेल, विदर्भामध्ये सोयाबीन, धानचा प्रश्न आला असेल. पण या सगळ्या विषयामध्ये या 6 महिन्यात आम्ही योग्य ती कारवाई केलेली आहे. धान खरेदीचा विषय असेल, त्याला योग्य भाव दिलेला आहे. त्यामुळे आम्ही प्रवासामध्ये मला हे कुठेही जाणवलं नाही. आणि
समजा एखादा पीक विमा आहे, त्या पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. त्यामुळे ही जी काही सुविधा निर्माण झालेली आहे बघा, राजीव गांधी साहेबांनीच सांगितलं होतं, की एखाद्या विषयामध्ये जर विकासासाठी आम्ही ₹1 खाली दिला, हं. तर 85 पैसे हे भ्रष्टाचारामध्ये जात जातात आहेत. आणि 15 पैसे हं. त्या विकासापर्यंत पोहोचतात. परंतु मोदीजींच्या कालखंडामध्ये ₹12,000 जर शेतकऱ्याला मिळणार असतील, तर ₹12,000 त्याच्या खात्यावर जमा होत आहेत. त्याच्या जर हेक्टरी क्षेत्राला जर नुकसान भरपाई एवढी हजारची असेल, तर तेवढे हजारच मिळत आहेत. आणि शेतकऱ्याला हे कळलेलं आहे, कुठलाही फॉर्म न भरता फक्त ₹1 पीक विम्याच्या फॉर्मवरती आम्ही तुमच्या सोसायटीतनं आपल्याला ती योजना मिळते. त्यामुळे शेतकऱ्याला कळतंय. मधल्या काळामध्ये हे वातावरण नक्की झालं होतं. कांद्याच्या आयात-निर्यात बंदीच्या विषयामधनं. त्यामुळे ते आता सगळ्या सुविधा आम्ही पूर्ण केल्यात. त्या सगळ्यांसाठीचे उपाययोजना केल्यात. धान खरेदी आणि सोयाबीन खरेदी करण्यासाठीचे आम्ही योजना आणलेल्या आहेत. ते विदर्भात खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे असं कुठेही वातावरण नाही. आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लक्षात येतंय, की मोदीजी जर केंद्रात मोदीजीच त्याच्यावरती निर्णय करणार असेल, तर त्याच विचाराचं सरकार इथं असावं लागेल. त्याच विचाराचं सरकार आणायचं असेल, तर त्याच विचाराचा आमदार इथून जिंकावा लागेल. मग त्यामुळे आम्हाला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळच मतदान करावं लागेल. त्यामुळे शेतकरी सक्षम झालेला आहे. तर बरं. त्यालाही कळतंय हे गोष्टी महायुतीच करू शकते आणि त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. सध्या बटेंगे तो कटेंगे, एक है तो सैफ है. हे जे एक 2 वाक्य कानावर आदळत आहेत. का याची गरज का पडते जेव्हा एवढ्या प्रमाणामध्ये सगळं राज्यामध्ये, देशामध्ये काम चालू आहे ते? नाही तर बघा, साधं सरळ मी आता सांगितलं, की शिवरायांनी जे सांगितलं किंवा 150 वर्ष इंग्रजांनी आपलं राज्य केलं. 1000 वर्ष मोगलांनी केलं. त्यांनी आपल्याला सेपरेट केलं ना, वेगळं-वेगळं केलं जाती-जातीमध्ये. पुन्हा एक आपण झालो, भगवा घेऊन स्वराज्य पुन्हा आलं. पुन्हा इंग्रज आले, त्यांनी फोडा आणि राज्य करा. पुन्हा जाती-जातींमध्ये फोडलं. पण पुन्हा शिवजयंती, गणेश उत्सवामुळे आपण जात सोडली आणि पुन्हा एकत्र आलो. आणि 150 वर्षाची इंग्रजांची गुलामी आपण पुन्हा काढली आणि हा देश स्वतंत्र झाला. म्हणजे शिवरायांनी सुद्धा सांगितलं, की जात-पात सोडा आणि एक व्हा, तर आपण सुरक्षित आहोत. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी जात-पात सोडलं, प्रांत सोडला आणि एक झालो. तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग आज सुद्धा जर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या देशाच्या बघा, राष्ट्र म्हणजे फक्त नकाशा, सीमा नाही आहेत. राष्ट्र म्हणजे या देशातल्या अंतर्गत सुरक्षा. बटंगेचा अर्थ काय? काँग्रेस सरकारमध्ये आल्यानंतर बांगलादेश निर्माण झालंच ना. बटंगेचा अर्थ काय? हा अखंड भारताचं स्वप्न पाहणारे तुम्ही आम्ही सगळेजण स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या दिवशी पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वतंत्र झाला. हेच बटंगे आहे ना. जर एकत्र नाही राहिलो, तर या देशाचे पुन्हा तुकडे करायचे आहेत का? पण मग यालाच विरोध करतायत. पंकजाताई म्हणल्यात, की हे योग्य नाही. अशोक चव्हाण तिकडे म्हणतायत. विखे पाटीलही म्हटले. नाही, त्यांनी ज्या प्रश्नाला उत्तर त्यांनी सांगितलं सर. बघा, काँग्रेस मानते बटंगे म्हणजे जातीवाद, मुस्लिमांच्या विरोधात. हे योग्य नाहीये. बटंगेचा अर्थ आहे, की आपण सगळेजण भारतवासी एक नाही राहिलो. बघा, तुमच्या JNUमध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता काय त्याचं नाव होतं काँग्रेसमध्ये? कन्हैया कन्हैया कुमार. त्यांची घोषणा होती ना, इस देश के तुकडे होंगे हजार. ते आज काँग्रेसचे स्टार प्रचारक आहे. मग हे होऊ द्यायचंय का? बटेंगेचा अर्थ असं की आपण जर वेगळे राहिलो तर यांची भूमिका काय? या देशाचे तुकडे करायचेत का? पंकजाताई सांगतायत किंवा अशोक चव्हाणजी सांगतायत, की आमची भूमिका मुस्लिम देशाची नाही. आम्ही सगळे एक राहिलो तर हा देश एक राहील. अन्यथा या देशाचे बटंगेच होऊ जाईल. म्हणून एक आहे तो सेफ आहे. हा एक आहे तो सेफ हे शिवरायांनी शिकवलंय. हे आमच्या शिवजयंतीने शिकवलंय. गणेश उत्सवाने शिकवलंय. तीच भूमिका आज मांडतोय. सध्या मोदींच्या सभा होत आहेत. पण मोदींच्या सभांमधनं यावेळी शरद पवारांवर काही टीका नाहीये मोदींची. हे ठरवून, कारण लोकसभेला फटका बसला, तो आता बसू नाही. नाही, असं बघा, लोकसभेला कोणामुळे फटका बसला किंवा आता तुम्ही सांगितलं की इथे महाराष्ट्रामध्येच फटका बसला, असं नाही. लोकसभेला कदाचित जो फेक नेरेटिव्ह आहे हा देशभर चालला संविधान बदलाचा. त्यामुळे ते संविधान बदल फक्त महाराष्ट्रात पुढे चाललं नाही. त्यांनी नाही, नाही. मोदी राजस्थानमध्ये पण फटका. पवारांवर यावेळी टीका फार दिसली नाही मोदींकडनं. म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे, की आपण जो काँग्रेसने आपल्याला प्रचारामध्ये दुसऱ्या बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तर आता आपण विकासावरच बोललं पाहिजे. पुण्याचा विकास कोण करेल? राज्याचा विकास कोण करेल? राज्याला पुन्हा या या एक जे काही प्रगल्भ राज्य करायचं आहे किंवा या देशाची इकॉनॉमी पुढे 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावरती न्यायची आहे. तर या विषयावरच जनतेला आता सांगायचं आहे. ही भूमिका आम्ही मांडून विकासावरतीच आम्ही आता निवडणूक करतोय. एका बाजूला काँग्रेस आणि पवार जातीवादावरती निवडणूक करतो, तर आम्ही विकासावरती करतो. त्यामुळे विकास हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे यावेळी टीका नाहीये.
ठीक आहे. एक योगेश टिळेकर ज्यांना आता तुम्ही ओबीसी स्वतःला ओबीसी नेता मानता? हे बघा असं आहे, शेवटी मी एक कार्यकर्ता आहे. मी सांगितलं की मी नगरसेवकांपासून विधानसभेचा आमदार राहिलो. म्हणजे मी सगळ्या समाजाचा नेता आहे, कार्यकर्ता आहे. परंतु शेवटी आपण ज्या समाजातनं पुढे जातो, त्या समाजाचे दुःख, त्या समाजाच्या समस्या, त्या मांडणं हे माणुसकीचं लक्षण आहे. माणूस असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे कदाचित मी त्या समाजाच्या समस्या, त्या समाजाचे प्रश्न, त्यासाठी आवाज उठवत असेल, संघर्ष करत असेल, त्यामुळे मी ओबीसीचा नेता असा नाही, तर मी या समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून प्रश्न मांडण्याची भूमिका आहे. परंतु मी युवा मोर्चाचा अध्यक्ष राहिलो. त्यामुळे सगळ्या समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता माझी आहे. परंतु ज्या समाजामध्ये आपण पुढे जातो, त्या समाजाचं काम करणं ही माणूस असण्याचं लक्षण असल्यामुळे कदाचित ते लोकं ओबीसीचं नेतृत्व असं मला म्हणत असतील. योगेश टिळेकर पुढे जाऊन काय बघताय स्वतःसाठी? एक भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, स्वतःच्या भविष्याची परिणामाची चिंता न करता, पक्षाच्या विचारावरती नितांत श्रद्धा, त्याच्यावरती काम करणं, संघटन जे सांगेल ते काम करत राहणं आणि जे पक्षानं स्वप्न पाहिलंय, की या देशातल्या, राज्यातल्या गोरगरीब समाजाचं उत्थान झालं पाहिजे, त्याचा त्याचा सन्मान झाला पाहिजे. ती भूमिका मांडण्यासाठी जे करता येईल, ते माझं योगदान देण्याची भूमिका माझी असणार आहे. कारण एका साध्या वारकऱ्याच्या पोराला इथपर्यंत जर पक्ष आणत असेल, तर माझी जबाबदारी आहे, की आता माझ्या पक्षाने मला खूप दिलेलं आहे. तर मला पक्षासाठी देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे पक्ष सांगेल, त्या पातळीवरती, त्या स्तरावरती काम करणे ही माझी भूमिका राहणार आहे. योगेशजी, खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी या सगळ्या गप्पा मारून आणि धन्यवाद. एवढा वेळात वेळ तुम्ही दिलात कारण सध्या दौरे चालू आहेत. त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद.